एकदा एका भक्ताने श्री स्वामींना विचारले, स्वामी, मानव आपली पापं नष्ट करण्यासाठी गंगा नदीमध्ये स्नान करतो, मग नदी त्या पापांचं काय करते? त्यावर स्वामी म्हणाले, गंगा नदी येऊन समुद्राला मिळते, मग ती सर्व पापं समुद्रामध्ये समाविष्ट होतात. मग समुद्र सर्व ती पापं वाफेच्या माध्यमातून ढगांमध्ये पाठवतो आणि ढगांमधून मेघाच्या रूपाने, जलधाराच्या रूपाने पुन्हा ती पापं पृथ्वीवरच येतात. त्यामुळे हे मानवा, तुझं तू पाप कार्य थांबव, कारण तुझंच कर्म फिरून पुन्हा तुझ्याच पाठी येत असतं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.